हॅलो, प्रेज गॉड, शालोम. देवाचे प्रिय लोको, पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचे मी स्वागत करत आहे पास्टर रोहन माने या दैनंदिन ख्रिस्ती मराठी संदेशांच्या वेळेमध्ये. मी देवाला धन्यवाद करतो, कारण आज देखील परमेश्वर तुमच्यासाठी एक महान आणि एक सुंदर अद्भुत वचन माझ्याद्वारे पाठवत आहे. आणि देव दररोज हे आपल्या शहरासाठी आणि प्रत्येक त्या भुकेल्या अंतकरणासाठी हे करतायत. तर माझा विश्वास आहे की यावेळेस देखील आम्ही सर्वजण एका संजीवनाचा अनुभव घेऊ. या आपण सगळेजण म्हणून एक छोटीशी प्रार्थना करून सुरुवात करूया. महान सेनाधीश परमेश्वर पिता, तू जाणतोस की आमचे हृदय तुझ्यासाठी भुकेले आणि तहानलेले आहे, आणि म्हणून आज मी तुला विनंती करतो की तू ये आणि आम्हाला तृप्त कर. हे पवित्र आत्मा, तुझ्या सामर्थ्याने आज आमची भेट घे. जे तुला करायचं आहे ते तू कर. इथं बसल्या प्रत्येक व्यक्तीची भेट घे, स्पर्श कर, जीवन बदल आणि परिवर्तनाचा अनुभव प्रत्येकाला येऊ दे. येशूच्या नावाने मी प्रार्थना करतो, म्हणून तो ऐक पिता. आमेन, आमेन, आमेन. सुरू करण्याआधी आपण सर्वजण आपले पवित्र शास्त्र, आपली वही, आपला पेन घेऊन बसूया. आणि जे काही तुम्हाला परमेश्वर सुचवेल, सांगेल ते नक्की लिहून घ्या. आणि हे संदेश ऐकण्यासाठी नाहीत, हे परिवर्तनासाठी आहेत, बदलासाठी आहेत. आमेन. आज जर तुमच्याशी देवाचे वचन बोलताय तर निर्णय घ्या की मी परमेश्वराच्या वचनाला प्रतिसाद देईन. आमेन. हालेलुया. चालू करूया. आज मी बोलू इच्छित आहे वैयक्तिक संजीवन. आमेन. आम्ही अनेक संजीवन सभांना जातो, जिथे सामूहिक संजीवनाच्या अनेक गोष्टी आम्ही पाहत असतो, अनुभवत असतो. पण अनेक वर्ष एकाच चर्चला जाऊन एका प्रकारची सेवा करून किंवा एक सामान्य सभासद राहून कधी आम्हाला वैयक्तिक संजीवन कधी आम्ही अनुभवतच नसतो. प्रियानो, संजीवन हे सामूहिक आणि वैयक्तिक दोन्ही स्वरूपात येते प्रियानो. आणि आज मला बोलायचं आहे वैयक्तिक संजीवनाबद्दल. संजीवन म्हणजे एक्झॅक्टली काय आहे प्रियानो? संजीवन म्हणजे फक्त सभा नाही आहेत, गीत गाणं नाही आहेत, किंवा एक खूप इमोशनली एक्साइटमेंट नाही आहे. पवित्र शास्त्रानुसार संजीवन म्हणजे थंड झालेल्या हृदयात पुन्हा देवाची भीती, पुन्हा पश्चाताप करण्याची वृत्ती, पुन्हा पवित्र जीवन जगण्याचा उत्साह, प्रार्थना करण्याची एक अतूट इच्छा आणि आज्ञा पालन करण्यासाठी पुन्हा जिवंत होणं, याला म्हणतात संजीवन. हालेलुया. आणि या संजीवनाच्या सभांमध्ये आम्ही अशा अनेक गोष्टी पाहत असतो. पण कधी कधी आपल्या शेजारच्या व्यक्तीला ते वचन खूप जास्त जवळून ते भासू लागते, पण आम्हाला मात्र ते जाणवतच नसते. याची का गरज आहे? जेव्हा आमच्या प्रार्थना कमी होतात आणि आम्हाला पाप सामान्य वाटू लागते, बायबल कंटाळवाणं वाटू लागतं, सेवा फक्त एक रुटीन म्हणून आम्ही करायला लागतो, आणि देवापेक्षा लोकांची मतं जेव्हा आम्हाला अधिक महत्वाची वाटू लागतात, तेव्हा रिवायवलची गरज असते, तेव्हा संजीवनाची गरज असते. प्रियांनो, हे संजीवन येते कसं? हे संजीवन देवाकडून येतं. पण ज्यावेळेला एखादा व्यक्ती नम्र होऊन, पश्चाताप करून, प्रार्थना करून वचनाकडे परत येतो, आज्ञा पालन करण्याचा निर्णय घेतो, तेव्हा हे संजीवन त्याच्याकडे येते. प्रियांनो, जर तुम्ही दुसरे इतिहास 7:14 वचन बघितलं तर म्हटलंय, जेव्हा माझे लोक प्रार्थना करतील, नम्र होतील, आपल्या पापांबद्दल पश्चाताप करतील, तेव्हा मी त्यांच्या देशातील रोग बरे करेन, एक संजीवन आणेन, असे परमेश्वराने एक अभिवचन दिलंय. तर बघा, आम्ही आमच्या जीवनात बाहेरून धार्मिक दिसू शकतो, पण आतून खूप कोरडे असे असू शकतो. तेव्हा तो परमेश्वराचा इशारा असतोय की ते संजीवन तुझ्या जवळ येत आणि त्याला ओळख आणि त्याला तो प्राप्त कर. आमेन. हालेलुया. बघा, आता मी याच्या काही स्टेप्स किंवा याच्यातले काही मुद्दे तुम्हाला सांगू इच्छितो, आणि मग तुम्हाला ते समजेल. पहिलं, जेव्हा संजीवन येणार असते त्या आधी आमच्या अंतकरणात एक अस्वस्थता येते, हे लक्षात घ्या. देव संजीवन पाठवण्याआधी आमच्या आत्म्यात एक बेचैनी निर्माण करतो, कारण देवाच्या त्या पवित्र आत्म्याच्या संजीवनाला पाप, ढोंगीपणा, थंडपणा सहन होत नाही. आत्म्यामध्ये एक अस्वस्थता सुरू होते, आणि जसं की एक हौद आहे, त्या हौदामध्ये पाणी आहे, ते पाणी वरून खूप स्वच्छ दिसते, पण त्या हौदाच्या गाळामध्ये एकदम खाली गाळाला खूप सारी माती साचले, आणि पवित्र आत्मा ज्या वेळेला त्या हौदाला स्वच्छ करू इच्छितोय त्यावेळेला तो एक काठी घेऊन त्याला हलवतोय,
आणि हलवताना ती खालची सगळी घाण वर येते. समजते तुम्हाला? आणि जेव्हा ती खालची घाण वर येते तेव्हा जसं होतं तसं आमच्या आत्म्यामध्ये एक अस्वस्थता निर्माण होते. एका बाजूने पवित्र आत्मा त्यामध्ये स्वच्छ पाणी मोठ्या स्पीडने ओतण्याचा प्रयत्न करत असतोय, जेणेकरून वर आलेली घाण लगेच काठावरून खाली पडेल आणि सर्व ते हौद, ते अंतःकरण स्वच्छ होईल. इतक्या जलद रीतीनं, इतक्या सुंदर रीतीनं त्या हौदाचे, त्या हृदयाचे पुनर्संचयन होत असते. त्याच्यामध्ये पवित्र आत्मा एका बाजूने आपली पवित्रता, आपलं सामर्थ्य होतो आणि दुसऱ्या बाजूने आपल्या हृदयातून त्या सर्व गोष्टी तो काढण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला ते सहन होत नाही. संजीवन तेव्हा येते जेव्हा पाप निघून जाते, ढोंग बंद होते, थंडपणा निघून जातो. प्रियांनो, अनेक पुढाऱ्यांनी बायबलच्या असं म्हटलंय की खरी जागृती, संजीवन नेहमी पापाची आम्हाला खात्री जेव्हा होते तेव्हापासून सुरू होते. कम्फर्ट मध्ये ती खरी सुरू होत नाही. तुम्ही अतिशय निवांत बसला आहात, जेव्हा तुमच्या हृदयामध्ये तो तुमच्या पापांबद्दल खरोखर एक खात्री येते की मी पापी आहे प्रभूजी, मला तुझ्या तारणाची गरज आहे, तेव्हा मग तिथे तुम्ही एकटे असला तरी चालेल. मोठी सभाच भरायला पाहिजे असं काही नाही आहे. तुम्ही तुमच्या घरात या वैयक्तिक संजीवनाचा अनुभव घेऊ शकता. विश्वास करा माझ्यावर. कधी कधी आम्हाला वाटतं की मला शांती हवी आहे असे आम्ही म्हणत असतो, पण खरी शांती सत्याला स्वीकारल्यावर येते. बरोबर आहे ना? सत्य काय ते स्वीकारल्यावर येते, आपोआप शांती येत नाही. म्हणून दावीद स्तोत्र 51 मध्ये पश्चाताप करताना त्यानं आपलं पाप लपवलं नाही, तर ते कबूल केलं. आमेन. आम्हाला ते कबूल करायचंय. लोक समजतात की संजीवन म्हणजे आनंदी वातावरण, पण सुरुवात या आनंदी वातावरणाची अनेकदा आमचं हृदय तुटण्याने सुरुवात होते, रडण्याने सुरुवात होते, कबुली देण्याने सुरू होते आणि खूप सारी भग्न अवस्थेनं त्या आनंदाची, त्या संजीवनाची सुरुवात होते. हालेलुया. बघा दावीद काय म्हणाला, हे देवा माझ्यामध्ये ते शुद्ध हृदय निर्माण कर, कारण त्याला त्याची खात्री झाली की मी शुद्ध हृदयाने तुझ्या विरुद्ध पाप केला आहे. आणि आता नाथान जे काही सांगत आहे ते पवित्र आत्म्याचे काम आहे, आणि पवित्र आत्मा त्याच्या हृदयामध्ये खरोखर ती गोष्ट टाकत आहे, त्याला सांगत आहे तुझ्या ठाई ते शुद्ध हृदय नाहीये, म्हणून त्याच्या हृदयात खूप ढवळाढवळ होत आहे. हालेलुया. खूप असं ढवळल्यासारखं होत आहे, आणि जे काही त्या हौदाच्या खालची घाण आहे ती अशी वर येत आहे. आणि मग त्याला समजत आहे किती दुष्ट मनाचा मी व्यक्ती आहे, माझं हृदय किती अशुद्ध आहे. पिता हे काढून टाक आणि मला शुद्ध हृदय निर्माण कर. योएलच्या पुस्तकामध्ये 2रा अध्याय मिळले की वस्त्र फाडून त्या दिवसांमध्ये लोक पश्चाताप करायचे, पण तो म्हणाला आता वस्त्र फाडू नका, ती हृदय फाडा. खरोखर आमचा पश्चाताप हृदयापासून पाहिजे. देव भग्न अंतकरणाला कधी नाकारत नाही. हालेलुया. देव आपला आत्मा ओतण्याचे वचन देतो, पण आधी आम्हाला ते हृदय फाडायचं असं तो म्हणताय. इस्रायल लोक बाहेरून धार्मिक होते, पण त्यांचं हृदय देवापासून दूर होते. हालेलुया. म्हणून अनेक संदेश त्यांनी, मग तुम्ही एलिया घ्या, इर्मया घ्या, जे पण संदेश होऊन गेले, त्यांनी बाहेरच्या ढोंगी धार्मिकतेवर खूप जास्त टीका केली. अशी धार्मिकता नसतेच, ही धार्मिकता नाहीच आहे. हालेलुया. आम्हाला दररोज या गोष्टींचा विचार केला पाहिजे. मी खऱ्या अंतकरणाने आराधना करताय काय? एक दिवशी आमच्या खूप ओळखीच्या एक सिस्टर आहेत, आणि त्या खूप चांगलं वचन शिकवतात, आणि त्या म्हणाल्या की ढोंगी व्यक्ती कधी मनापासून प्रार्थना आणि आराधना करत नाही प्रियांनो, आणि कारण तो करू शकत नाही असं ते म्हटले. हालेलुया. खरोखर आम्हाला संजीवन पाहिजे असेल तर मला ढोंगीपणाला सोडलं पाहिजे. संजीवन जर पाहिजे असेल तर पापाची कबुली दिली पाहिजे. जर पापाची कबुली नाही दिली तर तुमच्या आत पाप असताना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य येऊ शकत नाही. आम्हाला विचारलं पाहिजे माझ्यामध्ये काय चुकत आहे काय. दाविदाचा पश्चाताप बघा, पेत्र देखील रडला सांगितलंय, पण पुन्हा उभार येते. मी देवासमोर खरोखर तुटतोय काय, मला ते संजीवन खरोखर हवं आहे काय, जर हवं आहे तर ते कसं येतंय हे देखील आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे, आणि आज तुम्ही याला नक्की ट्राय करा. आमेन. हालेलुया. सुपरमॅनचे पिक्चर्स किंवा कुठल्या तरी सुपर हिरोचे पिक्चर बघताना असं म्हणतात ना, हा प्रयोग घरी करून बघू नका, कारण हे खूप डेंजरस आहे. पण आज मी जे तुम्हाला सांगितलं, संजीवनाच्या सुरुवातीसाठी तुम्हाला काय करावं लागेल, तिथे मात्र तुम्ही नक्की हा प्रयोग
घरात करून बघा, तुम्हाला संजीवनाचा अनुभव येईल. आमेन, हालेलुया. दुसरी गोष्ट, मुद्दा नंबर 2, संजीवन नेहमी गुप्त ठिकाणी, शांत ठिकाणी जन्म घेते. प्रियांनो, संजीवन नेहमी गर्दीमध्येच जन्म घेते असे नाही, ते नेहमी गुप्त ठिकाणी, शांत ठिकाणी जन्म घेते. म्हणून मी मगाशीच म्हणालो की जेव्हा आम्ही आमच्या संजीवन सभेची सुरुवात करतोय, त्या संजीवन सभेच्या सुरुवातीलाच आम्हाला असं वाटतं की बाजूच्या व्यक्तीला यायला लागलंय, माझ्यामध्ये काय येत नाही, मग आम्हाला खूप गिल्ट वाटायला लागतं, माझ्यामध्ये ते यायला पाहिजे. मी तुम्हाला प्रत्येकाला सांगतो, अशा सभांना जाऊ नका असं म्हणत नाही, पण तुमचे वैयक्तिक संजीवन हे तुमच्या घरात, तुमच्या प्रार्थनेच्या खोलीत आहे. संजीवन बरेचदा स्टेजवर येत नाही, गुप्त प्रार्थनेमध्ये ते सुरू होते. प्रियांनो, आमेन. खरं आध्यात्मिक बदल हे पब्लिकली कधीच येत नाही, ते प्रायव्हेट समर्पणातून किंवा सरेंडर मधून येते. आम्ही ज्यावेळेला सरेंडर करतो, टोटल सरेंडर करतो, त्यावेळेला जगातले लोक काय म्हणतात, दिसलं पाहिजे, जे पण काय होतंय दिसलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू, हे दाखवण्याच्या नादात आम्ही खोटं संजीवन दाखवायला लागतो. किती फेक आहे हे, किती ढोंगीपणा आहे, किती खोटा आहे. जगातले लोक म्हणतात दिसलं पाहिजे. देव म्हणतोय, तुझ्या गुप्त ठिकाणी, त्या स्थलांमध्ये तू विश्वासू राहा, मी तिथे तुझी भेट घेईन. हालेलुया. हन्ना मंदिरामध्ये शांतपणे रडून प्रार्थना करत होती बिचारी, पण त्याच्यातून शमूएल जन्मला. तिच्या प्रार्थना कुणी बघितल्या नाहीत. हालेलुया. एकटा एली बघितला असेल, एल्काना बघितला असेल, पण बाकीच्या कोणाला माहित नाही की त्या जीवनामध्ये खरं तर काय होत आहे. लोक खूप मोठ्या मोठ्या गोष्टींची वाट बघतात, पण देव एका व्यक्तीच्या गुप्त अश्रूंनी सगळ्या राष्ट्राला बदलत होता. ती बाई रडत होती, हन्ना, आणि तिच्या पोटामध्ये या देशाचा शास्ता होता, संदेष्टा होता, त्याला परमेश्वर पाठवत होता. वैयक्तिक प्रार्थनेवर खूप जास्त भर दिला पाहिजे, आम्हाला खूप जास्त वेळ घालवला पाहिजे. संजीवन तिथं येते. प्रिया, मी तुम्हाला सांगतो, खरोखर तू आपल्या खोलीत जा आणि गुप्तपणे प्रार्थना कर, आपल्या खोलीचे दरवाजे बंद कर, असे येशू का म्हणाला. तो प्रत्येक दरवाजा जो आम्ही उघडा ठेवलाय ना लोकांसाठी, जे त्या दरवाज्यातून आत येतात आणि आम्हाला डिस्टर्ब करतात, आम्हाला सांगतात, आमच्याशी बोलतात, काही ना काहीतरी चुकीच्याच गोष्टी सांगतात. बघा, नेहमी आम्ही निवडलं पाहिजे, आमच्या वैयक्तिक प्रार्थनेच्या जागेला जास्तीत जास्त आम्हाला निवडायचं आहे. घनिष्ठ नातेसंबंधाला आम्हाला जन्म द्यायचा. प्रियांनो, आमेन, हालेलुया. गुप्त प्रार्थना सार्वजनिक परिवर्तन आणणार आहे. प्रियांनो, हालेलुया, आमेन. आमच्या गुप्त प्रार्थना काही करत नाही असं नाहीये. तुमची गुप्त प्रार्थना तुम्हाला पब्लिकली सगळ्या लोकांमध्ये उंच करणार आहे. प्रियांनो, हालेलुया. आजकालचे ख्रिस्ती लोक याला जास्त महत्व देतच नाहीत. मला समजत नाही का असं होतंय. प्रत्येकाला असं वाटतं की आपण चर्चमध्ये एकत्र भेटूया. जेव्हा पण ते कधी एकत्र भेटतात त्यावेळेला काही ना काहीतरी जुन्या गोष्टी असतात, सगळ्यांची मनं एकसारखी नसतात, सगळ्यांना लीड करणाऱ्याचं मन कुठतरी भरकटलेलं असतंय. कधी कधी सगळेजण जरी एकत्र यायचं म्हटलं तर कोणाला तरी उशीर होत असतोय, कधी कधी पाऊस पडतोय, कधी कधी ट्रॅफिक असतं. या सगळ्यांमध्ये ते जमून आणणं खूप अशक्य होतंय. सगळ्यात सोपं, आपल्या घरात, आपल्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये जाऊन ते संजीवन परमेश्वर तुम्हाला देऊ शकतोय. कुणी आमेन म्हणेल? हालेलुया. बघा, आमच्या बाहेरच्या बलिदानांवर जास्तीत जास्त विश्वास नाही करायचा. देवाला आपल्या हृदयातलं समर्पण पाहिजे. काही लोकांना असं वाटतंय, मी चर्चला आलो की नाही, तुमच्या आधी आलोय, मी ही कामं करतोय की नाही, मी ती कामं करतोय, माझ्यावर किती जबाबदारी आहे, मी कधी तक्रार केली नाही, आज ऍक्च्युअली मी बोलागलोय. हे सर्व काही करत बसल्याने संजीवन येत नाही. या सर्व गोष्टी तुम्ही प्रभूसाठी करताय. वचनामध्ये सांगितलंय, तुम्ही जे काय करताय देवासाठी करा आणि तुमच्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये देव तुमची पाठ थोपटेल, तुम्हाला शाबाश म्हणेल, तिथे संजीवन येणार आहे. आमेन. 15 मिनिटं सुरुवातीला देवाबरोबर एक शांत वेळ घालवा. जेव्हा तुम्ही बसता, प्रभूला सांगा, पिता, मी खरोखर तुझ्यावर विश्वास करतोय, मला खरोखर त्या संजीवनाची गरज आहे. पिता, माझ्या जीवनातल्या उद्देशापर्यंत मला घेऊन जा. पिता, मी खरोखर थकलोय माझ्या जुन्या जीवनाला. आज पिता तू इथे मोड, मला तू तयार कर. अशा प्रार्थना करून आम्ही तो वेळ परमेश्वराच्यात सोपवा. दररोज देवाला तुमच्या जीवनामध्ये जे काय होत आहे ते अपडेट करत राहा. प्रभू, आज दुसरा दिवस होता, आज दुसऱ्या दिवशी देखील मी तुझ्या जवळ आलोय आणि मला खात्री आहे की तू माझ्या जीवनामध्ये काहीतरी अद्भुत काम करशील. मला खात्री आहे पिता. येशू पहाटे एकांतात प्रार्थना करत होता. त्याची प्रार्थना किती सामर्थ्यशाली
आहे, जर तो शिष्यांसमोर जरी केला तरी देखील. पण त्याहून जास्त सामर्थ्यशाली प्रार्थना त्याची एकट्यामध्ये. काही गोष्ट तुमच्यामध्ये आणि परमेश्वरामध्ये गुप्त आहेत प्रियांनो, सिक्रेट आहेत. त्या गोष्टी लोकांसमोर तुम्ही बोलू शकत नाही. कारण माझे गुप्त जीवन माझ्या सार्वजनिक सेवेसारखंच पवित्र असायला पाहिजे, अतिशय पवित्र त्या. आमेन, हालेलुया. ओके, पॉइंट नंबर 3, संजीवन आमच्या पापाचं नाव बदलत नाही. पाप पापच असते प्रियान. आमची सवय बघा, संजीवन मध्ये आम्ही आमच्या पापाला कमजोरी, सवय, स्वभाव म्हणून झाकू शकत नाही. ते पाप आहे, त्याला कोणतंही नाव नाही प्रियांनो. संजीवन येण्यासाठी आमचं जे पाप आहे, जसे आहे ते आम्ही स्वीकारून ते सोडलं पाहिजे. हालेलुया. बघा, पवित्र शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे खरा पश्चाताप म्हणजे फक्त दोषी होणं नाही, तर आमची वाट बदलणं, दिशा बदलणं, देवाकडे परत जाणं. काही लोक असा विचार करतात, मी असाच आहे हो जन्मल्यापासून. मी आज तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रभू येशू मध्ये एक नवीन सृष्टी आहात. तुम्ही ख्रिस्तामध्ये एक नवीन मनुष्य आहात प्रियानो. हालेलुया. जक्कय येशू भेटल्यावर त्याचे आर्थिक पाप त्याने सुधारलं. त्याच्या जीवनातल्या अनेक गोष्टींना त्यानं जे काही केलं होतं, सर्व काही त्याने कबूल केलं. मी किती वेळा माझ्या चर्चमध्ये सांगतोय, मी तुम्हालाही सांगतो, तुमची प्रार्थना प्रामाणिक असायला पाहिजे. जे तुम्हाला वाटते तुमच्या हातून चुकलेलं आहे, त्याला स्पष्टपणे प्रभू समोर मांडा. जर तुम्हाला वासनेच्या पापांचा खूप त्रास होतोय, देवाला सांगा, मला खूप जास्त वासनेचे विचार येतात. तुम्ही देवाला सांगा, मला चोरी करू वाटते, मला नेहमी कोणाला तरी धोका देऊन माझं चांगलं करू वाटतंय. तुम्हाला जे काही वाटतंय, तुम्ही इतके प्रामाणिक व्हा, देव तुम्हाला त्याच गोष्टीमध्ये बदलेल प्रियानो. तुम्ही कधी असे डॉक्टरकडे गेल्यानंतर म्हणत नाही, डोकं दुखत असताना पाठ दुखत आहे, हात दुखत आहे. तुम्ही एक्झॅक्टली तुम्हाला जे काही होतं ते सांगता, आणि म्हणून तो तुम्हाला बरोबर डोक्याला कोणत्या गोळीने बरं वाटेल ती गोळी देतो. एम आय राईट और रॉंग? आमच्या प्रत्येकाला हे समजणं गरजेचं आहे. लोक क्षमा मागतात, पण करेक्शनला टाळतात, सुधारणुकीला टाळतात. आम्हाला क्षमा मागून आमच्या पापाला टाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आम्ही आमच्या पापांची कबुली केली तर पहिले योहान 1:9 मध्ये म्हटलंय, तो विश्वासू आहे, तो आमच्या सर्व अनितीची आम्हाला क्षमा करेल. हालेलुया. जक्कईला देवाने हिशोब विचारला नाही, किती झालं, कधीपासून झालं, कधीपासून करतोयस हे, यासाठीच तुला निवडलं होतं काय, आता माझ्या समोर सगळं कर. तो इतकेच म्हणाला, तुझ्या घराला तारण प्राप्त झाले. आमेन. कारण त्याने मनापासून त्याच्या सगळ्या गुप्त पापांना देवासमोर कबूल केलं. खरा पश्चाताप आपल्या कृतीतून दिसतोय. यहेजकेल 36:26 मध्ये म्हटलंय, मी तुम्हाला नवे हृदय देईन. तुमचे जुनाट झालेले हृदय कधी पापाची क्षमा मागतच नाही. येशूच्या काळात देखील असे बरेच धार्मिक नेते जे बाहेरून खूप पवित्र दिसायचे, पण आतून लोभाने आणि गर्वाने भरले होते, असा ख्रिस्ती व्यक्तीला संजीवन प्राप्त होत नाही. मी संजीवनाबद्दल बोलतो. एका पापाची स्पष्ट कबुली द्या आणि त्याच्यापासून दूर जाण्याची कोणती कृती तुम्ही करणार आहात ते ठरवा आजपासून. जेव्हा तुम्ही ते ठरवाल, तेव्हापासून गोष्टी बदलायला लागेल. योशिया राजाबद्दल बायबलमध्ये लिहिले, तो एक मूर्तीपूजक होता. देवाच्या विरुद्ध मूर्तीपूजा एक पाप होतं, कारण त्या दिवसामध्ये देव स्पष्टपणे लोकांशी बोलायचा, सांगायचा. आणि ज्या वेळेला योशियाला हे कळालं, त्यावेळेला त्याने आपल्या घरातल्या मूर्तींना काढून टाकलं प्रियांनो. जक्कईने देखील अन्यायाची भरपाई केली. आमच्या कृतीतून आमचं पाप आम्ही सोडले हे देवाला दिसायला पाहिजे, तेव्हा संजीवन येतं. इव्हन मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी मघाशीच काही वेळापूर्वी याचा विचार करत होतो की 38 वर्ष त्या अपंग माणसाला आरोग्य का मिळाले, तिथल्या बाकीच्या लोकांना देवाने बरं का नाही केलं, हा प्रश्न तुम्हाला पडतोय का? त्यातल्या एकाच व्यक्तीला 39 चमत्कार काहीतरी देवाने केले. तसे बघायला गेले तर येशू 39,000 चमत्कार करू शकतो. का? काही निवडलेल्या लोकांमध्येच ते होत आहे असं आहे काय? नाही प्रियांनो. जो आपले जीवन परिपूर्णरित्या बदलायला तयार आहे, क्षमा मागत आहे, आपले मार्ग बदलत आहे, त्याला संजीवनाचा अनुभव येतो. संजीवन म्हणजे आरोग्य देखील आहे. हालेलुया. आणि त्या दिवशी त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ते संजीवन आलं. कारण कितीतरी लोक आपल्या पापालाच लपवून ठेवून देवासमोर सर्व काही बदलण्याचा प्रयत्न करतात, देवाला काहीतरी वेगळं सांगतात. त्या परुषासारखी प्रार्थना, मी नीतिमान आहे,
मी सर्व काही पवित्र शास्त्र पाळतोय, मी तुझ्यावर प्रेम करतोय. आमची प्रार्थना त्या जकातदारासारखी पाहिजे, प्रामाणिक. मी पापी आहे, मी चुकलोय, मला खरंच माफ कर याच्याबद्दल. हालेलुया. तुम्हाला समजतंय? कारण पॉइंट नंबर 4 हा सांगत आहे की तुमचं संजीवन तुमचे खोटे नातेसंबंध खऱ्या नातेसंबंधामध्ये परिवर्तित करते. ते तुमचे खोटे नातेसंबंध दुरुस्त करते. देवासमोर जाऊन मी खोटं कसं राहू, समजते का मी काय म्हणतोय? मी खोटेपणाने कसा राहू त्याच्या समोर, त्याला सगळं काही माहित आहे. हालेलुया. तरी देखील मी ते कबूल करत नाहीये, सोडत नाहीये, तर मग नातेसंबंध ही दुरुस्त होणार नाहीत, संजीवन देखील नाही. वैयक्तिक संजीवन परमेश्वराच्या समोर, परमेश्वराबरोबर आमचे नातेसंबंध दुरुस्त करणार आहे. नातेसंबंधांमध्ये दोन्ही व्यक्तींनी प्रामाणिक राहायचं आहे, तर ते नाते डेव्हलप होते, विकसित होते. देवाबरोबर एकदा आम्ही जोडलो की माणसांबरोबर देखील तुटलेले नातेसंबंध आमचे दुरुस्त होतात. बायबलमध्ये पवित्रता आणि प्रेम हे दोन्ही एकच आहे, ते वेगवेगळं नाही आहे. देवावर प्रेम असल्यावर भावावर द्वेष करता येत नाही असं बायबल सांगतं. देवावर प्रेम आहे म्हणून माझं अर्पण घेऊन गेलो देवाजवळ, पण परमेश्वर म्हणतोय भावाला जाऊन क्षमा कर. माझ्याबरोबर संबंध चांगले ठेवतोय, भावाबरोबर पण चांगले ठेव. पवित्रता आणि प्रेम वेगळं नाही आहे. मी प्रत्येक नियम पाळत आहे, पण मी प्रेम करत नाही, उपयोग नाही आहे त्याचा. मी तुम्हाला पुन्हा सांगतो, ज्यांच्या बरोबर पण तुमचं काही भांडण आहे, क्षमा करा, क्षमा मागा, सोडून द्या. तुम्हाला संजीवन हवं असेल तर. माझं देवाबरोबर सगळं ठीक आहे, लोकांबरोबर नाही. देवाबरोबर, देवाच्या नजरेत बरोबर आहे ना, झालं. देवाच्या नजरेत तुमचं लोकांबरोबर पण नातेसंबंध चांगले पाहिजे. भावाबरोबर समेट कर म्हटलेलं आहे, समेट कर. हालेलुया. याकोब काय केला? एसावाला भेटायला निघाला आणि इतक्या वर्षाचा तो जुना संघर्ष मिटला, संजीवन आले. तुमचे नातेसंबंध सुद्धा जर सुधारत आहेत तर त्याला देखील संजीवन म्हणा प्रियानो. आमेन. कारण ते देखील संजीवन आहे प्रियानो. लोक आत्मिक दिसतात पण आतून खूप कडूपणाने भरले असतात, संजीवन दिसतच नाही. कितीतरी चर्चमध्ये संजीवन नाहीये. आपल्या भावाबरोबर समझोता कर म्हटलंय. भावावर प्रेम नाही तर प्रेमाचा, देवावरच्या प्रेमाचा दावा खोटा आहे. काय म्हटलं? जर दिसणाऱ्या भावावर तू प्रेम करत नाहीस तर न दिसणाऱ्या देवावर तू प्रेम करशील काय? इट मीन्स आमचा नातेसंबंध सुद्धा संजीवनासाठी किती इम्पॉर्टंट आहे. काही लोक तरी कितीतरी वर्ष झालं आपल्या बहिणीबरोबर बोलत नाहीत, आपल्या आई वडिलांबरोबर बोलत नाहीत, आपल्या भावाबरोबर बोलत नाहीत, आपल्या पत्नीबरोबर घरात असून बोलत नाहीत, मुलं आपल्या आई वडिलांबरोबर बोलत नाहीत. मी तुम्हाला सांगतो, संजीवन येणार नाही याच्याने. तुम्ही कधीच पवित्र आत्म्याच्या त्या सामर्थ्याचा अनुभव घेऊ शकणार नाही. कारण जेव्हा रिवायवल किंवा संजीवन येते, त्या झाडाचं फळ म्हणजेच नम्रता आहे, क्षमा आहे प्रियान. आमेन. हालेलुया. शांती आणि पुनर्मिलन याचं चित्र आमच्या जीवनामध्ये नेहमी दिसायला पाहिजे प्रियान. हालेलुया. तुम्हाला समजत आहेत का? बघा, नुसते काही, आता बघा जुन्या करारामध्ये जर बघितलं किंवा जुन्या धार्मिक यहुदी समाज असं म्हणेन मी, ते विधींना खूप मानायचंय. पण येशूने नातेसंबंधातले देखील जो न्याय आम्हाला करायला पाहिजे आमच्या भावाबरोबर, आपल्या बहिणीबरोबर, आपल्या आईबरोबर, पतीबरोबर, त्याला महत्वाचं ठरलं. विधी नको, आज्ञा पालन. अर्पण नको, आज्ञा पालन. हालेलुया. आमेन. ज्याच्याशी कटुता आहे ना, त्याच्यासाठी प्रार्थना करा. त्याला म्हणा, पिता तू मला सहाय्य कर की त्याला क्षमा करावं. शक्य असलं तर त्याच्यावर बोलणं सुरुवात करा. हालेलुया. याकोबाने येसावाचं उदाहरण घ्या, फिलेमन आणि अनिसिमचं देखील उदाहरण घ्या. बायबलमध्ये खूप छान ऍक्च्युअली त्या गोष्टी सांगितल्यात. हालेलुया. माझ्या हृदयात कुणाविषयी अजून कटुता आहे काय ते पहा. हालेलुया. बघा, अनेक लोक म्हणतात संजीवन जर आलं तर मी सेवा करणार. संजीवन हे सेवेसाठी येत नाही, परमेश्वरासाठी येतंय, त्या नातेसंबंधासाठी येत. कधी कधी लोक ना संजीवनाला खूप मागतात. अहो आमच्यामध्ये संजीवन येऊ दे, आमच्या चर्चमध्ये येऊ दे, आमच्या चर्चमध्ये येऊ दे, कारण मिनिस्ट्री वाढावी, सेवा वाढावी, चर्च वाढावं. खरंच संजीवन देवाच्या गौरवासाठी आहे. हालेलुया. तुम्हाला शुभवर्तमान सांगण्याची गरज नाही. जेव्हा तुमचे जीवन बदलते, लोक देवाजवळ येतात, हे संजीवन आहे. हालेलुया.
आम्ही देव केंद्रित संजीवनाला प्रसिद्ध केलं पाहिजे प्रियानो. हालेलुया. माणसाला ते प्रसिद्ध करत नाही प्रियानो, कधीच ख्रिस्ताला, येशूला ते केंद्रस्थानी ठेवते प्रियानो. आमचं काय म्हणजे माझा प्रभाव वाढला पाहिजे. योहान किती सुंदररित्या म्हणतोय, तो वाढला जाऊ दे, मी घटला जाऊ दे, येशू वाढला जाऊ दे असं म्हणतो. हालेलुया. त्याने स्वतःकडे लोकांना खेचलं नाही योहानाने, तर येशूकडे वळवलं. तुम्ही माझ्याकडून ज्या व्यक्तीबद्दल ऐकलं तो व्यक्ती मी नाही, तो व्यक्ती येशू आहे. तुम्ही येशूकडे जा असं तो म्हणत. आमेन. कळते तुमच्या प्रत्येकाला? आमचं आत्मिक यश आम्ही त्या लोकांच्या नंबर्स मध्ये, आमच्या प्रसिद्धीमध्ये, आम्हाला कुठले कुठले प्लॅटफॉर्म मिळतात याच्यामध्ये मोजतोय. स्पिरिच्युअल सक्सेस तुमच्या पर्सनल संजीवनामध्ये आहे प्रियानो. जर तुम्हाला वैयक्तिक संजीवन मिळाले तर तुम्ही सक्सेसफुल आहे प्रियानो. हालेलुया. आमेन. काय म्हणला पौल? मी स्वतःला वधस्तंभावर खेळतो. माझ्या त्या जुनाट स्वभावाला, माझ्यातल्या त्या घमंडाला, ढोंगीपणाला, लबाडीला, स्वकेंद्रित जीवनाला मी कुठे करतो? वधस्तंभावर खेळतो. आणि आता तो ख्रिस्त माझ्या ठाई जगतो. इथून पुढे मी येशूचं चरित्र दाखवू इच्छितोय. खरं संजीवन आमच्यातला गर्व कमी करते आणि येशूला वाढवते प्रिया. म्हणून हबक्कूक 2:14 मध्ये काय सांगितले? पृथ्वी परमेश्वराच्या ज्ञानाने भरून जाईल प्रियानो. आणि आज मी तुम्हाला ज्ञान देते प्रियानो. संजीवन हे आजार बरे होणे आहे. संजीवन नातेसंबंध दुरुस्त करणे आहे. संजीवन वैयक्तिक येते. संजीवन परमेश्वरासाठी आहे. काही धार्मिक लोक, नेते होते, ते लोकांसमोर स्वतःचं गौरव शोधायचे. येशूने त्या ढोंग्यांवर खूप जबरी टीका केली होती. हालेलुया. सेवेमध्ये, कुठल्याही मिनिस्ट्रीमध्ये स्वतःचं नाव नाही, देवाचे नाव आम्हाला पुढे करायचं आहे. मोशे एक नम्र सेवक होता. प्रत्येक वेळा इस्रायल लोकांना तो यहोवा बद्दल सांगायचा. योहान बाप्तिस्मा करायला ख्रिस्ताबद्दल बोलायचा प्रियानो. आमेन. मी देवाची सेवा करतो की सेवेतून स्वतःची ओळख शोधा लागलोय मी? हे कधी होता कामा नये प्रियानो. आमेन. मग काय? मी पुन्हा सांगतो, वैयक्तिक संजीवन म्हणजे देवासमोर भग्न हृदय होणं, पापाला कबूल करणं, गुप्त प्रार्थना वाढवणं, नातेसंबंध दुरुस्त करणं आणि येशूला केंद्रस्थानी ठेवणं प्रियानो. आज मी प्रार्थना करूया, प्रभू माझ्या जीवनातल्या त्या बाह्य दिसणाऱ्या धार्मिक गोष्टींवर नाही, तर अंतःकरणाच्या खऱ्या स्थितीला तू आज संजीवित कर परमेश्वर पिता. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, पर्सनल संजीवन हे कधी सुद्धा सामूहिकरित्याच फक्त येते असे समजू नका, ते वैयक्तिक येते. हालेलुया. जेव्हा आमच्या प्रार्थना कमी होतात, जेव्हा आम्हाला पाप सामान्य वाटू लागते, जेव्हा बायबल कंटाळवाणं वाटते, सेवा फक्त नावासाठी होते, लोकांची मतं जास्त महत्वाची वाटतात, तेव्हा आम्हाला रिवायवलची गरज असते, संजीवनाची गरज आहे. आज आमच्या जीवनामध्ये अशी जर कुठली गोष्ट होत असेल तर संजीवनाची मला गरज आहे प्रिया. हालेलुया. परमेश्वर आमच्यामध्ये ते संजीवन आणू इच्छितोय आणि त्या संजीवनासाठी आज आपण सगळेजण मिळून प्रार्थना करूया. प्रभू जवळ जाऊन आपण त्या सर्व पापांसाठी पश्चाताप करूया. त्याला म्हणूया, पिता मला क्षमा कर, मी पश्चाताप करतो, माझ्यामध्ये तुझे संजीवन येऊ दे पिता. या आपण आपले नेत्र बंद करूया. प्रत्येक जण आपले हात उंच करून प्रभूला म्हणूया, पिता माझ्या जीवनामध्ये ते संजीवन येऊ दे पिता. ओ यहोवा, मी आज तुझ्याजवळ प्रार्थना करण्यासाठी आलो असताना पिता, मी प्रार्थना करतो देवा, हे जे संजीवन आहे माझ्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये पिता मला बघायचं पिता. माझ्या प्रार्थनेच्या खोलीमध्ये देवा, इथं बसल्या प्रत्येक व्यक्तीवर आज पवित्र आत्मा उतरून येऊ दे राजा. त्या प्रत्येकावर देवा तुझा पवित्र अभिषेक उतरून येऊ दे राजा. या प्रत्येकावर त्या संजीवन उतरून येऊ दे म्हणून प्रार्थना करतो राजा. मी ब्लस करतो या लोकांना परमेश्वर पिता. आज जेव्हा हे प्रार्थनेला बसतील त्यावेळेला जेव्हा ते आपल्या पापांची क्षमा मागतील पिता, तू यांना क्षमा कर पिता. यांचे नाते संबंध देखील सुधारण्यासाठी कृतीतून त्यांनी त्यांची नम्रता आणि प्रीती दाखवावी म्हणून तू त्याला सहाय्य कर. मी प्रार्थना करतो यांचा आजार बरे केले जाऊ देत परमेश्वर पिता, कारण तो देखील एक संजीवन आहे पिता. तू सहाय्य कर हर एक बाबतीमध्ये देवा. हर एक दिवशी पिता तुझं संजीवन त्यांच्या जीवनामध्ये काम करू दे म्हणून प्रार्थना करतो. सैतानाच्या सगळ्या बंधनांना तू तोड पिता येशूच्या नावामध्ये. आज इथे कुठलाही आजारी व्यक्ती आहे, संजीवनाचा अनुभव घेऊ दे, तुला आरोग्य मिळू दे अशी मी प्रार्थना करतो. तुला आरोग्य मिळणार आहे. काही वेळेत परमेश्वर त्याचे काम सुरू करेल. विश्वास उरा
प्रभूला तुझा जीवन दे. माझ्या भावा, माझ्या बहिणी, मी तुला सांगत आहे, तू तुझे जीवन परमेश्वराला दे. कायम स्वरूपी तुला परमेश्वर त्या संजीवनामध्ये ठेवू इच्छितो. पिता धन्यवाद. सर्व गौरव केवळ तुला मिळो. स्तुती, आदर, मान, महिमा, प्रशंसा केवळ तुला मिळो. पिता, आज पुन्हा तू आमच्याशी बोलास, धन्यवाद करतो. येशू तुझ्या नावात मी प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक पिता. एमेन, एमेन, एमेन. दररोज संध्याकाळी 8 वाजता आणि सकाळी 8 वाजता आम्ही रोफेवर भेटतो. आणि याच संदेशाला पुन्हा तुम्हाला टेलिकास्ट जर बघायचं असेल तर आमच्या FGA चर्च KOP या चॅनलवर जाऊन तुम्ही आमचे संदेश ऐकू शकता. पास्टर रोहन माने टाकल्यानंतर बरेच. आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अनेक लोकांपर्यंत हे वचन पोहोचवा. देव तुम्हाला आशीषित करो. आमेन.